ते माझ्याकडे आहे आणि ते मला म्हणाले, अरे पोरा काय करतोस रे इकडे? म्हणलं साहेब तो इथेनॉलचा प्लांट आहे आणि त्याच्यावर तुम्ही इंजिन चालवणार. अरे म्हणलं असं कसं काय इंजिन, कशावरती चालतं का? म्हणलं साहेब चालवणार मी. म्हणलं की इथेनॉलचा तुम्ही खूप आधी म्हणजे भारतात अगदी मुहूर्तमेढ तुम्ही रोवली असं म्हटलं तरी चालेल. याच्यामुळं 50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या केंद्र सरकार आज प्रत्येकाच्या खात्यात टाकायला लागलं. तर क्वांटम फिजिक्स वरती एनर्जी डिपेंड. हे सगळे पेंडा साफ करणार, तुझी बायको तिकडे ते पलीकडचं साफ करणार, पण तू काय करणार? मी आणि माझे सगळे 40 कार्यकर्ते एकत्र नाकाला रुमाल बांधला आणि आम्ही 5-6 दिवस सगळी सफाई केली. प्रत्येक गोष्ट राजकारणाकडेच का बघावी हे मला आश्चर्य वाटतं. एकीकडे आपल्याकडे खूप मोठी बेरोजगारी दिसते आणि दुसरीकडे शिकलेले खूप सारे लोक दिसतात. हा जो गॅप आहे तो या गोष्टीमुळे आहे. इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन जोपर्यंत आपण मुलांना देणार नाही तोपर्यंत आपण यशस्वी होणारच नाही. जर हत्ती जर एवढा मोठा होता, डायनासोर जर एवढा मोठा होता, तर त्या काळातले पक्षी पण मोठेच असणार ना. आता हे विमान पडलं, पक्षी पडणार नाही ना. यज्ञामध्ये जे आपण जाळतो त्याच्यात ग्राफीन तयार, त्याच्या बॅटरीची स्टोरेज कॅपॅसिटी हे लिथियम आयनच्या 1000 पटीने जास्त. भारत पाकिस्तान बघा, इराण इस्रायल बघा, घरात बसले हा इकडून टाकतो तो तिकडून टाकतो. आपण रामायण लहानपणी पाहिलं, तिकडून बाण सोडला. तेच बघताय ना तुम्ही आता इराण इस्रायल मध्ये. बायोलॉजिकल इरा इज द फ्युचर ऑफ द वर्ल्ड. हे प्लास्टिक फुलं पाहिली का? हे फुल तुम्ही ठेवा आणि तुम्ही 1 वर्षानंतर कलर चेक करा, 90% कलर उडून गेलेला असतो आणि क्लिअर लिहिलेलं आहे की ते ज्यावेळेला इनहेल केलं जाईल त्यावेळेला त्याच्यापासून लंग कॅन्सर. मग आज राज्य सरकार म्हणून आम्ही राज्यकर्ते म्हणून त्याचा विचार का करत नाही? आमचंच काहीतरी चुकलंय ना. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो 3S टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा मी डॉक्टर विशाल बेदुरकर आपला सगळ्यांचा होस्ट, आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ह्या चॅनलला अजूनही तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण हा आणि याच्यासारखे अनेक एपिसोड, चांगले चांगले एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आमच्या टीमचा उत्साह वाढवण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे. आजचे आपले गेस्ट खास आहे. आपण बहुतेक वेळा बघतो की राजकारणात असणाऱ्या व्यक्ती उच्च शिक्षित नसतात, त्या विज्ञानाला प्राधान्य देत नाहीत, त्यांच्याकडे रिसर्च डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, इनोव्हेशन जे म्हणतो आपण, ते आपल्याला दिसत नाहीत. असं सर्वसाधारण चित्र आपल्याला दिसतं. परंतु आजही आजच्या राजकारणामध्ये सुद्धा अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे विज्ञानाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे, ज्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये उद्योजकतेसोबतच विज्ञानाला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे. आणि असं एक राजकारणातलं, समाजकारणातलं, आध्यात्मिक क्षेत्रातलं उद्योजक म्हणून अतिशय सुंदर काम करत असलेलं व्यक्तिमत्व आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत. महेश शिंदे सर, जे आमदार म्हणून काम करतायत, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने उद्योजकतेमध्ये मोठं काम केलेलं आहे. विज्ञानाबद्दलचे त्यांचे विचार ऐकण्यासारखे, समजून घेण्यासारखे आहेत. आणि ह्या सगळ्या अँगलनं घेऊन म्हणून आजचा अतिशय इंटरेस्टिंग पॉडकास्ट आपण घेऊन आलेलो आहेत. सर, आपलं आजच्या या 3S टॉक पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, तुम्ही उद्योजकतेमध्ये आहात, तुम्ही राजकीय क्षेत्रात आहात, सामाजिक क्षेत्रात आहात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही खूप मोठं काम करत आहात. ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात कशी झाली? लहानपणापासून आईचे तर संस्कार असतातच, परंतु कॉलेज जेवणानंतर माझे गुरु काळ सिद्धेश्वर स्वामीजींनी जी मला मानसिक ताकद दिली, खरं माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवले, त्याची जी तत्व ती अंगीकारली तेव्हापासून. तुमचं सर, जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो आमची टीम, त्यावेळेस लक्षात आलं की इथेनॉलचा तुम्ही खूप आधी म्हणजे भारतात अगदी मुहूर्तमेढ तुम्ही रोवली असं म्हटलं तरी चालेल. तर ती कल्पना कुठून आली इथेनॉलची आणि कसं कसं ते सगळं झालं? कॉलेजच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं होतं. PV नरसिंहराव सरकारनं त्यावेळेला गॅट साईन केलं. तर गॅटचे भारतातल्या उद्योगधंद्यावरती काय इम्पॅक्ट याचा अभ्यास करायचा. आणि मग त्याचा अभ्यास मी, माझ्या वर्गातले काही माझे सहकारी मित्र आम्ही केला. त्यानंतर लक्षात आलं की आपल्याला काही करून अशा क्षेत्रात गेलं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये आपल्या भारतातल्या सामान्य लोकांना त्याचा फायदा झाला. आणि मी शेतामध्ये असल्यामुळे माझ्या डोक्यात होतं की शेतामध्ये जर ऊर्जा निर्मिती झाली
शेतामध्ये जर पेट्रोल तयार झालं, तर शेतामध्ये अशा गोष्टी तयार झाल्या तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल. म्हणून आम्ही ठरवलं की ऊसापासून इथेनॉल तयार करायचं, ज्यूस पासून, आणि त्याच्यावरती तुमचं इंजिन चालवायचं ठरवलं. आणि म्हणून आम्ही इथेनॉलला सुरुवात केली. तोही एनर्जी सेक्टरचाच महत्वाचा भाग. आणि आता तुम्ही जी पाण्यावर चालणारी शेगडी, म्हणजे पाण्याचं विभाजन करून हायड्रोजन वेगळा, ऑक्सिजन वेगळा, हे पण प्रचंड क्रांतिकारी आहे. तिकडे ते कसं झालं? खरं तर मला एनर्जी सेक्टरवरती काम करण्याची आवड होती पहिल्यापासून. कारण आज आपण ऊर्जेचा स्तोत्र कुठला आहे तर नेचर हा ऊर्जेचा स्त्रोत आहे. आज आपण काय केलं, याला अल्टरनेटिव्ह म्हणून पृथ्वीच्या गर्भातून आज मोठ्या प्रमाणावरती हायड्रोकार्बन्स बाहेर पडतात. त्यामुळे पूर्ण कार्बन सायकलच तुमचं डिस्टर्ब होत आहे. आज कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम मनुष्य जीवनावरती, आयुष्यमान याच्यावरती होतोय. त्यामुळे माझ्या डोक्यातच होतं काही झालं तर रिन्युएबल एनर्जीवरती काम करायचं. 96ला आम्ही इथेनॉलवर काम करायचं. 96ला 97ला आम्ही पहिलं ऍप्लिकेशन गव्हर्नमेंटला टाकलं. आम्हाला परवानगी द्या. त्याला मला चेष्टा करायची, पण आम्हाला, मी आणि माझे मित्र, तर आम्ही गेलो तिकडे इथेनॉलच्या परमिशनला. मीच जायचो. मला म्हणायचे, अरे लोकांनी जर इथेनॉल टाकलं तर अशी चालतात, तुमच्या गाडीनं टाकलं तर काय होणार, हे काही येत नाही म्हणायचे, तुझं काहीतरी चुकीचं आहे. तरी मी मागं लागून ती परवानगी घेतली. कारखाना काढला. आणि महत्वाची गोष्ट, त्या काळामध्ये रामनाईक साहेबांसारखी माणसं होती, अण्णा डांगेंसारखे ग्रामविकास मंत्री त्यावेळेला होते. ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले, अरे पोरा काय करतोस रे इकडे? म्हणलं, साहेब तो इथेनॉलचा प्लांट आहे आणि याच्यावरती मी इंजिन चालवणार. अरे म्हणलं, असं कसं काय इंजिन, कशावरती चालतं का? म्हणजे साहेब याच्यावरती. तो काळ आठवत तुम्ही, उसाला 671 रुपये भाव होता. खूप सगळ्यात मोठा सातारा जिल्ह्यातला असतात. म्हणलं, साहेब चालवणार मी म्हणलं. आणि म्हणलं, मी कोण आहे माहितीये का? नाही म्हणलं, साहेब ते सफारी घेऊन आले होते, पोलीस गाडी होती. मग मी म्हणलं, नाही. अरे म्हणलं, मी राज्याचा ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे. अहो साहेब म्हणलं, मी पाया पडलो. लहान होतो. आमचे मित्र, आम्ही. कोणत्या वर्षाची गोष्ट आहे सर ही? 2001ची गोष्ट, 2000 सालची गोष्ट. अच्छा. हे 1998-99ला लायसन मिळालं आणि नंतर अण्णा डांगे मंत्री झाले त्या पिरियड मधली गोष्ट. मग त्यांनी मला राम नाईक साहेबांना भेटवलं. मग मी त्यांना ब्रीफ केलं की असं होऊ शकतं. मी अमेरिकेत, माझं लग्न झालं, माझ्या बायको म्हणजे माझा मेहुणा हा अमेरिकेत होता. V8 इंजिन मी मागवलं त्यावेळेला 35,000 रुपयात मागवलं. पैसेच नसायचे, कसे तरी पैसे गोळा करून मागवलं, इंजिन मागवलं आणि ते चालू करून इथेनॉलवरती पूर्ण चालू. बरं. E85चं इंजिन होतं ते. अच्छा. चाललं तर त्यांना कॉन्फिडन्स आला. आणि खऱ्या अर्थानं रामनाईक साहेबांनी त्या काळामध्ये ती परवानगी दिली आम्हाला इथेनॉलला. आणि पहिलं ब्लेंडिंग जे झालं त्याचं उद्घाटन रामनाईक साहेब होते, त्यावेळेला शरद पवार साहेब होते, विजयसिंह मोहिते पाटील साहेब होते. तर त्याला ते काय मंत्री होते राज्य. त्यावेळेला पहिला जो टँकर जो सप्लाय झाला, मिरजचं उद्घाटन झालं, ते तुम्हाला सगळ्या वयासीच नाही तुला, आम्ही ते मूळ होतं ते. आणि मग आपण तिकडे मटेरियल सप्लाय केलं, मग त्याची मुहूर्तमेढ रोवली, इथेनॉलची पॉलिसी डिसाईड केली भारताची. आम्ही सगळे अधिकाऱ्यांची, पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बसून ते पॉलिसी केली. रामनाईक साहेबांनी पण प्रचंड सहकार्य केलं. त्यांनीच केली ही पॉलिसी, जनकच आहे. आणि मग तिथून पुढं आम्ही गेलो. आणि मग आज तुम्ही पाहताय 10 वेळेला ऊसापासून एनर्जी तयार झाली, बायो एनर्जी तयार झाली. बघा, ती बायो एनर्जी तयार झाली. त्या बायो एनर्जीवरती आज कंपॅरिझन पेट्रोलची झाली. पेट्रोल, फॉसिल फ्युएलचे दर वाढले, इकडे ऊसाचा पण दर वाढू शकतो, इथेनॉलचा दर वाढणार. फॉसिल फ्युएल जर 80 रुपये झालं तर इथेनॉलला 60 रुपये द्यायला काही हरकत नाहीये. त्यामुळे आपण बॅक कॅल्क्युलेशनली ऊसाचा भाव आज, म्हणजे मोदी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्यानंतर ते बंद पडली होती पॉलिसी, ती पुन्हा मोदी साहेबांनी चालू केली. आणि आता तर मोदी साहेब हा दर 60-61 रुपये द्यायला लागलेत. त्याच्यामुळे आज आपण दर 3 आणि 3.5 हजार रुपये द्यायला लागलो. याच्यामुळं 50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या
केंद्र सरकार आज प्रत्येकाच्या खात्यात टाकायला लागलं. हा शेतकऱ्यांसाठी आमूलाग्र बदल अजितरावांमुळे. आणि दुसरी गोष्ट, क्लीन एनर्जी आपल्याला मिळाली हो. आणि भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने चालू झाला. सुरुवात तरी झाली आहे ती. ह्याची सुरुवात. सर, एनर्जीमध्ये एवढं बेसिक लेवलचं, अगदी ग्राउंड लेवलचं काम तुम्ही खूप आधीपासून केलं. आत्ताची जी आपली हायड्रोजन पॉलिसी आहे, नवीन इंधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, ती कशी आहे? बेसिकली हायड्रोजन पॉलिसी आत्ताची जर पाहिली, सुरुवात कशामुळे पासून होते तर टेक्नॉलॉजी. मोठे उद्योजक येतात, बाहेरची टेक्नॉलॉजी पाहतात, त्यात इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांना पाहिजे तशी पॉलिसी देतात. पण त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडवायचे असतात. आता आम्ही राजकीय लोक आहोत, आम्हाला याच्यात बदल घडवायचे होते. आज माझा एक काही मित्र पुन्हा एकत्र आले आणि मग आम्ही हायड्रोजनचा गॅस सुरू केला. मी परवा श्रीजींच्याकडे पाहिला असेल, तो गॅस चालू केला. विशाल दादा, आम्ही सगळ्यांनी एकत्र काम करू. जे तुम्ही ते हायड्रोजन फ्युएल सेल म्हणून वापरता, तो हायड्रोजन जर कुकिंगला वापरला तर बेनिफिट्स खूप, प्रचंड बेनिफिट्स आहेत. आज जे आपण जमिनीतून एक्स्ट्रॅक्ट करून नॅचरल गॅस काढतोय फॉसिल फ्युएल पासून, कॅन्सरस आहे, हेल्थला रिस्की आहे, वाईट आहे. हायड्रोजन इको फ्रेंडली आहे म्हणून आम्ही त्याचा गॅस तयार केला. खूप ती स्टोव तयार केला. ती शेगडी अत्यंत सुंदर आणि एका स्टेजवरती आलं. पण माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या नाही, संपूर्ण देशातल्या तरुणांनी याच्यावर काम केलं पाहिजे. सेक्टर खूप मोठा आहे. बरोबर. बघा, 1.5 लाख कोटीचा गॅस वापरला जातो. जर सगळेच तरुण याच्या पाठीमागे लागले. पूर्वी सोलारचं एक पॅनल तयार करायचं असेल तर फार प्रचंड अवघड होतं. आज सोलारमध्ये सगळीच मुलं काम करतात आणि प्रत्येकाला रोजगार पण मिळाला आणि पैसे पण. तेवढंच मोठं सेक्टर आज हे आहे. सोबत पर्यावरणाला पण मोठा हातभार लागतो. सगळ्यांनीच याच्यात उतरलं पाहिजे. मला सगळे फोन येतात ते शेगडी पाहिल्यापासून की साहेब आम्हाला कधी देणार. अरे महेश शिंदे एकटा नाही देऊ शकणार. मी दिशा दिल्या, आम्ही दिशा दिल्या. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही देऊ. आज आम्ही ते मेम्ब्रेन तयार केलेला आहे किंवा तो जो फ्युएल सेल तयार केला. तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही समजावून सांगू. पण याच्या पुढचे वर्जन काढत जायचंय. ही सुरुवात झाली. इथेनॉल वरती सुरुवातीला पाणी यायचं म्हणून सगळे चिडायचे, कारण डिहायड्रेशन प्रॉपर व्हायचं नाही. टेक्नॉलॉजी थोडी लो क्वालिटीची होती आमची. पाणी सेपरेट व्हायचं आणि मग ते बंद पडायच्या गाड्या. मग त्याच्यावरती खूप गदारोळ व्हायचा, कारण ज्यांचं पेट्रोल विकतायत ते फार मोठे लोक होते. तसं आता गॅस विकणारे पण लोक मोठे आहेत. हायड्रोजनला नावं तर ठेवणारच आहे ते, पण हायड्रोजनचा वापर हा वाईड स्केलला झाला पाहिजे. ऍक्सेप्ट करायला 3, 4, 5, 7 वर्ष लागतील, पण देशाचा फार मोठा फायदा होणार आहे. ते पर्यावरणाचा लोकांचा मोठ्या प्रमाणात त्याच्यात फायदा आहे. आणि तरुणांसाठी सेक्टर ओपन होते ना. सगळ्यांनी उतरलं पाहिजे. आज विचार करा, गॅसचे प्रत्येकाने एक गाव जर धरलं एका उद्योजकांनी, तरी सुद्धा आयुष्यभर ते त्याला रोजीरोटी चालू झाली. मोठं साधन आहे, ते फार मोठं साधन आहे. सर, तुम्ही अगदी अलीकडेच कृत्रिम फुलांच्या विरोधात पण मोठा काढलं. म्हणजे विधानसभेतच तुम्ही जी मागणी केलीत आणि त्याला हे पण मिळालं. ते काय होतं नेमकं प्रकरण? आणि त्याला खूप जास्त उत्सुकता पण आहे लोकांच्या मनात. आता बेसिकली मी तुम्हाला सांगतो, राजकीय जीवनात असल्यामुळं कोण वागलं तर त्या ठिकाणी मी भेट देतो. परवा एक आमच्यातला 28 वर्षाचा मुलगा अचानक हार्ट अटॅक मध्ये. मी गेल्यानंतर पाहिलं तर त्याला 2 लहान मुलं. त्याला व्यसन नव्हतं, वजन जास्त नाहीये, वाईट सवय नाही, शुद्ध शाकाहारी, कुठलं टेन्शन नाही. गेला कसा? हार्ट अटॅक आला. फॅमिली हिस्ट्री नाही, बीपी नाही, गेला का? त्याची बायको रडत होते, रडत होते की ह्यांनी काहीच केलं नाही ना, झालं का? आता तुम्ही मला सांगा, हा प्रश्न फक्त एका मुलाचा आहे का? बऱ्याच ठिकाणी असं होतं. मग आज राज्य सरकार म्हणून, आम्ही राज्यकर्ते म्हणून त्याचा विचार का करत नाही? आमचंच काहीतरी चुकलंय ना. शेवटी शासन आम्ही करतो. आम्ही फक्त लोकांचे पैसे गोळा झालेले, हेच पैसे फक्त वाटायचं काम करून आमची पाठ थोपटून घेण्यासाठी तर आम्ही नेते नाही झालो. लोकांना चांगलं जीवन द्यायची जबाबदारी आमची.
प्रत्येक गोष्ट का घडते ह्याला अँसरेबल आम्ही आहे. आज ते ज्यावेळेला रडत होते त्यावेळेला मी विचार केला, रे हे इतके अकाली मृत्यू होतात, एवढे हार्ट अटॅक येतात, त्याचं रूट कॉज पाहिजे शोधायचं. 10-12 महिने मी रात्रंदिवस तेवढं, मी विधानसभा झाल्यानंतर त्याच्या आधी थोडे दिवस हे कंटिन्यू ह्याच कामात लागलो. हे कारण काय, हे सगळे रिसर्च पेपर्स. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहेत सिरियसली ह्याच्यात. कॅन्सर जाण तिकडे आता 10 वर्षाच्या मुलाला ब्लड कॅन्सर का झालं कोणालाच माहित नाही. ह्याचा सगळ्याचा अभ्यास केला, कॅन्सर आणि हार्ट अटॅक प्रचंड वाढलाय याचा अभ्यास केला तर मला लक्षात आलं की जे कलर्स आहेत, आता फ्लॉवर्स आपल्याकडे येतात, एक तर ते रिसायकल्ड प्लास्टिक पासून बनवले आणि त्याच्यावरचे जे कलर आहेत ते ऍब्झॉर्ब केलेले आहे, म्हणजे ऍब्झॉर्ब केलेले आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे, वरून लावलेले आहेत. का तर ते नॅचरल आयडेंटिकल फुल वाटलं पाहिजे म्हणून. प्रत्येक कुठल्या मेटल ऑक्साइड्स पासूनचे कलर आहेत सगळे आणि त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे, सगळ्या पेपरवरती प्रेझेंट करत. प्रत्येक तुम्ही जर रिसर्च पेपरला पाहिलं तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की हे पेपर कालांतरानं फेड होतात. हे प्लास्टिक फुलं पाहिली का, हे आता फुलं घ्या, ते फुल तुम्ही ठेवा आणि तुम्ही 1 वर्षानंतर त्याचा कलर चेक करा, 90% कलर उडून गेलेला असतो. तो कलर जातो कुठं, कारण तो जो पेंट असतो तो नॅनो टेक्नॉलॉजीने तयार केलेला असतो रिअलिस्टिक वाटण्यासाठी. मग तो जो कलर आहे तो उडून जातो, इनहेल होतो आणि क्लिअर लिहिलेलं आहे की ते ज्यावेळेला इनहेल केलं जाईल त्यावेळेला त्याच्यापासून लंग कॅन्सर. आणि त्याचा दुसरा एक धोका आहे, हे जे आहे टिटॅनियम ऑक्साईड हे कुठं जात आहे, हे जात आहे तुमच्या जेनायटल्सचे जेवढे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये प्रोस्टेट ग्लँड मध्ये पण जात आहे आणि तुमच्या युटेरसमध्ये पण जात आहे, मेल आणि फिमेल दोन्ही ऑर्गनमध्ये. आणि त्याचा कॅन्सर 100% होतो, हे सगळ्या रिसर्च पेपरमध्ये पब्लिश. मग परदेशी लोकांनी याच्यावरती काय, पाश्चात्य देशांनी काय याच्यावरती घातली, तर त्याची 2 कारण. एक तर हा कॅन्सरच आहे आणि दुसरी गोष्ट काय, सगळ्यात महत्वाची, आज तुम्ही शेती जर पाहिली असेल, आपली पारंपरिक फुलशेती महाराष्ट्र राज्यामध्ये 20,000 हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या अंतर्गत किंवा विविध क्षेत्राच्या योजनांच्या अंतर्गत केंद्राच्या आणि राज्याच्या फुलशेती करायला लोकांना भाग पाडलंय. एका बाजूला आपण त्यांना भरमसाठ कर्ज दिलेली आहे आणि त्यांना फुलशेती करायला लावली आणि दुसऱ्या बाजूला प्लास्टिक फुलं येतात त्याच्यावरती आपण काहीच बोलत नाहीये. एका वेळेला दोन्ही गोष्टी आपण कशा करू शकतो. पण फुलशेती जो करतो त्याचा फायदा काय आहे, फुलशेतीवरती माशा आहेत, बरोबर, ह्या ज्या माशा आहेत मधमाशा त्या नॅचरल परागीकरण करतात, बरोबर. मग हे जे नॅचरल परागीकरण होत आहे याच्यामुळे फक्त 1 एकरातली फुलशेती नाही टिकत, त्याच्यामुळं 100 एकरामधल्या 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर परिसरामध्ये मधमाशा फिरतात. तेवढ्या किलोमीटर क्षेत्रातली सगळी शेतीतलं उत्पन्न वाढतं. आज तुम्हाला उत्पन्न वाढायचं असलं तर तुम्ही काय करता, तर मधमाशा संपत चालल्या, आपण बूम फ्लॉवर सारखे संप्रेरक वापरतो. बूम फ्लॉवर काय करतं, मल्टिप्लिकेशन ऑफ द टिश्यू, म्हणजे हे डेंजरस आहे. हे जर बूम फ्लॉवर जर त्याच्यामध्ये जर सेल फास्ट मल्टिप्लाय करायला लागलं, एवढ्या टोमॅटोचं 3 दिवसात एवढं मोठं टोमॅटो होत आहे. आर्टिफिशियली फ्लॉवरिंग होतं, फळं येत आहेत. आज जर तेच जर केमिकल तुमच्या पोटात गेलं तर कॅन्सर म्हणजे काय, ग्रोथ ऑफ अननेसेसरी टिश्यू इन युअर बॉडी इज द कॅन्सर. बरोबर, प्रत्येकाच्या शरीरामध्ये कॅन्सर मृत अवस्थेत आहे, म्हणजे डेड सेल्स ज्या आपल्या उपयोगी नाहीत, निरुपयोगी ज्या ऊती आहेत शरीरातल्या, त्याला स्टिम्युलेशन कोण देतं, तर ही संप्रेरक आणि टिश्यू मल्टिप्लिकेशन करतात, म्हणजेच कॅन्सर होतं. म्हणजे बघा तुम्ही कुठं गेलोय आपण, म्हणजे आपल्या चुका किती चालत. एका बाजूला फुलशेती संपवल्यामुळं नॅचरल परागीकरण होत नाही,
शेतकऱ्याचं उत्पन्न घटलंय. शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं म्हणून पुन्हा त्याला केमिकल दिलंय. ते केमिकल देणारे आपले शत्रू राष्ट्र आहेत. आपण जरी बॅन केलंय त्याच्यावरती तरी सुद्धा चोरी नेत आहे. चायनावरून मोठ्या प्रमाणावरती आज देतात संप्रेरक आणि आपण वापरतोय. ही संप्रेरक आपण कशावरती वापरतोय? टोमॅटोवरती वापरतोय, ती आपण तुमच्या स्ट्रॉबेरीवरती वापरतोय, ती आपण सगळीकडे वापरतोय. मग आज मला सांगा, एका बाजूला तुम्ही फुलं शेती संपवता आणि त्याच्यावरती डिपेंड असणारी इतर शेती पण संपवायला लागला. म्हणून मी निर्णय केला आणि मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप सेन्सिटिव्ह व्यक्ती. त्यांना पटली तर ती गोष्ट करतात. माझा अनुभव आहे. त्यांच्या कानावरती गोष्ट घातली. एकनाथ शिंदे साहेबांशी मी चर्चा केली. त्यांनी पण म्हटले करून टाका. हा निर्णय तसा धाडसी निर्णय, हा सोपा निर्णय. मग भरत गोगावले माझे सहकारी मित्र मंत्री आहेत, त्या खात्याचेच मंत्री आहेत. पंकजाताई पण त्यांच्या बरोबर आहेत. मग मी सांगितल्यानंतर भरत गोगावले म्हणाले एकदा मी साहेबांशी बोलतो. साहेबांशी बोलले. साहेब म्हणले मी शेतकऱ्याच्या बाजूने आहे, लगेच निर्णय घेऊन टाका. म्हणून त्या दिवशी हा मी प्रश्न मांडला आणि त्याचं गांभीर्य सभागृहाला सांगितलं आणि मंत्र्यांनी पण उठून सांगितलं की आजपासून याच्यावरती बंदी करतोय. आता ती बंदी डिक्लेअर जरी झाली तरी आता त्याचं GR मध्ये. आता कसं आहे, ह्या सेक्टरमध्ये, फुलाच्या सेक्टरमध्ये एका बाजूला लाखो रोजगार आहेत आणि शेतकरी सामान्य जगतायत, ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती डिपेंड आहे. पण दुसऱ्या बाजूला आता चायनामधले काही व्यापारी आहेत, अमेरिकेमधून काही लोक आज खराब पदार्थ पाठवत आहेत. हे सगळे आता जागृत होणार आहे. हे आपल्या विरुद्ध कोर्टात झाले आणि कोर्टात आपलं टिकलं. त्यासाठी परवा पंकजाताई आणि आमचे काही भरत गोगावले असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, हे सगळे मंत्री आमच्या सहकारी त्यांनी बैठक घेतली. त्याच्यामध्ये 100% सगळे आमदार आग्रही होते. 100% सभागृहातले, विरोधी सत्ताधारी नाही, सगळे आमदार एकमुखी आग्रही होते. तर त्यांनी सगळ्यांनी आमदारांना बोलवलं. बैठक खूप सुंदर झाली आणि याच्यावरती बंदी घातली. सर, खरं तर पर्यावरणाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे पर्यावरण हा अतिशय गंभीर, आत्ताच्या काळातला तर अतिशय गंभीर मुद्दा आहे. सर, त्याच्यासोबत दुसरं मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता, सामाजिक क्षेत्रात एक उद्योजक म्हणून आणि वैज्ञानिक तुमचा दृष्टिकोन तर वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे खूप आधीपासून तो दिसतो आहे तुमच्या करिअरमध्ये स्पष्ट. त्याच्यासोबत तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा खूप सेवा करता. याच्या मागचं काय रहस्य आहे? तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर अहमभाव सोडावा. माझ्या गुरूंनी माझ्यातून ती गोष्ट काढून टाकली म्हणून मी एक उदाहरण देतो. आम्ही भारतीय संस्कृती महोत्सव होता. स्वामीजींनी सगळ्यांना विचारत होते. साधारणतः 40-50 लाख लोक येणार होते. देशातले साधू संत येणार होते आणि भारतीय संस्कृतीचं पुरातन, आपली भारतीय संस्कृती कशी आहे आणि ती कशी सायंटिफिक आहे हे स्वामीजींना दाखवलं. मग तिकडे त्याला पण फडणवीस साहेब त्याच्या उदाहरण तर मला सांगितलं की मी महेश तू काय काम कर. आता प्रत्येकाने घ्यायचे ते वेगळं. स्वामी तुम्ही द्याल. म्हणलं मला स्वच्छता दिली तरी मी स्वच्छ. ठीक आहे म्हणले. तू संडास आणि स्वच्छतेचं काम बरं करतो स्वामी. मग मी गेलो. माझे मित्र त्यापैकी गेलो, सगळे शिष्ट बरोबर होते. मी गेलो. आपले नेहमीची बिझनेस स्ट्रॅटेजी असते तसा गेलो. आम्ही ते संडास, आता इतकी 4 लाख लोकांची संडासची व्यवस्था करणं किती टप आहे तुम्हाला माहिती आहे. साड्या वगैरे मागवल्या, साड्या बांधल्या, तशी चर काढली, त्याच्यावरती ते सगळ्या प्लेट टाकून सगळे संडास, मिल्की स्टाईलचे संडास सगळे तयार केले. केल्यानंतर आता ते सफाई करायची खूपच वाईट अवस्था असते. तर मग आलं जीवामृत आणलं ते आणि अजून बाकीच्या गोष्टी पण आम्ही बऱ्याच आणल्या. तिकडे वास येऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टी आम्ही तयार केल्या. झालं. मी सगळी सोय लावली. पुन्हा तो पेंडरची सफाई आम्ही कशी करणार, आमची मुलं कशी करणार, कुठले भक्त कुठला इन्चार्ज होणार, सगळं छानपैकी ऑफिस बिफिस करून सगळं केलं. रूम फ्रेशनर्स तयार केले. मी तर 5 का 6 बॅरल भरून
इथानॉल बेस्ड फ्रेशनर्स तयार केले, एकदम ब्युटिफुल परफ्युम्स वगैरे, स्मेल आला नाही पाहिजे, एकदम छान झालं पाहिजे. स्वामीजी बोललो, अरे या सगळे स्वामीजींना मोठ्या तोंडात जाईन स्वामीजी असं केलं तसं केलं तसं केलं, ऐकलं. अरे पण तू काय करणार, हे सगळं करणार बरोबर, पण तू काय करणार, मी काय करणार म्हणजे मीच करेन, असं नाही रे. हे आपल्या गुरुकुलची मुलं आहेत, माझी मुलं पण गुरुकुललाच होती तिकडे. हे सगळे पेंडा साफ करणार, तुझी बायको तिकडे ते पलीकडचं साफ करणार, पण तू काय करणार. म्हणलं मी म्हणू तू काय करणार. माझ्या लक्षात ते म्हटले सगळं मान्य आहे, तू हे बघणार नुसतं, पण तू काय करणार. स्वामी तुम्ही सांगा, मला काहीच कळत. अरे बोलला आता मला जरा इंडिकेशन आला तर बहुतेक आपल्या हातात स्वामीजी खरणार आहे. तो बोललं स्वामी चुकलं माझं, मी इथनं कुणाला बोलवत नाही, काय नाही काय नाही. मी आणि माझे सगळे 40 कार्यकर्ते एकत्र येऊन नाकाला रुमाल बांधला आणि आम्ही 5-6 दिवस सगळी सफाई केली. आम्हाला बाकीचा श्वास म्हणजे आम्हाला वासच यायचा सगळा बंद झाला होता, बाकी सगळा अशा अवस्था. पण 8 ते 10 आम्ही 8 दिवस त्या सफाईत होतो आणि मग एकदम सुंदर असं सगळं आम्ही मॅनेजमेंट केली, सगळं केलं. तो जो अहंभाव होता मनात, एक गुरु कसा असतो, त्यांनी माझ्या मनातला तोही अहंभाव मारून टाकला. आपण म्हणतो अरे मी हे करतो, आपण काहीच करत नसतो, करून घेत. सर मोठी गोष्ट आहे ती. हे सर्वसाधारण मी बघतो, मला आता तुम्ही सांगत होता त्यावेळेस आठवलं, मी हॉस्टेलमध्ये शिकायचो त्यावेळेस, आणि परतेगी सर मला आता आठवतं, आता नाही येते, पण आमचे वार्डन होते. आणि एखाद्या दिवशी जर का साफसफाई करणारे माणसं नाही आले, स्वतः उठून सगळी साफसफाई करायचे. अक्षरशः हॉस्टेल सोडलं त्यावेळेस आम्ही म्हणजे डोकं त्यांच्या पायावर ठेवून रडलो. सकाळी पहाटे 4 वाजता उठायला यायचे. मला तुम्ही तुमची स्टोरी सांगत होता त्यावेळेस मला ती स्टोरी आठवली. आणि खरं आध्यात्मिक सेवेत किती ताकद असते. बेसिकली याच्यामुळे काय होते लक्षात, आता तुम्ही मुलं शिकवताय, तुम्ही ती मुलं ग्रॅज्युएट करताय, ते पदवीधर करताय. तुम्ही मुलं आत्ताच्या मुलाच्या आणि पूर्वीच्या मुलांच्यात फरक आहे. आता मुलं पदवीधर होत आहेत पण ज्ञानी होत नाहीये. लक्षात, तो पदवीधर होतोय नुसतं. आई वडिलांची ज्या वेळेला तुमच्या शिक्षणामध्ये संस्कार येतील त्यावेळेला तो ज्ञानी होतो. शिक्षणाचा वापर हा संस्काराशिवाय पुढे व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि ज्ञानी मुलगा यशस्वी होतो, शिक्षण घेतलेला मुलगा यशस्वी होत नाही. श्रम हा संस्कार आहे, लक्षात घ्या. आता मुलांवरती श्रम संस्कार आहेत का बघा, नाही आहेत. जो आमच्या काळात होता, मला आठवतंय ना, मी माझी आई आजारी असायचे तर मी पहाटे 5 ला उठून स्वतः आंघोळ करून भुशाची शेगडी असायची, ठासून भरायचो, भुशाची चूल आम्ही भरायचो, पुन्हा माझं पाणी आईचं पाणी तापवायचं, कणिक मळायची, सगळं घरच्या सगळ्या भाज्या तयार करून ठेवायच्या. माझी आई 7 वाजता दम्याची पेशंट, 7 वाजता उठून सगळा स्वयंपाक करून 9 वाजता घरातले सगळे जेवून शाळेत गेलेलो असायचं. 4 भाऊंड आम्ही सगळं. बरोबर. रोज सकाळी उठून घराच्या समोर, मातीचं घर आमचं, समोर सडा टाकायचा, सगळं स्वच्छ करायचं, झाडून काढायचा, सडा टाकायचा, बहिणी माझ्या रांगोळी काढायचा. पण एवढं प्रसन्न वातावरण असायचं. हे श्रमसंस्कार. पहाटे 4 लाच उठतो. आता मुलं किती उठतात, म्हणजे औषधाला भेटणार नाही, संस्कार गेले. शिक्षण पद्धतीत तो एक बदल अभिप्राय. सर, आपण शिक्षण पद्धतीवर आलोच आहे. आत्ताची जी शिक्षणाचं जी काही पॉलिसी आहे सरकारची, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय बदल त्याच्यामध्ये व्हावे असं वाटतं तुम्हाला? ऍक्च्युअली राज्य सरकारमध्ये जे पारंपरिक शिक्षण आहे, आता तुम्ही बघताय भाषेवरती फार दंगा चालू आहे. कुठली भाषा पाहिजे, कुठली, हे प्रत्येक गोष्ट राजकारणाकडेच का बघावी हे मला आश्चर्य वाटतंय. आम्ही राजकारणात निवडून आलो, आम्ही समाजाचं भलं केलं पाहिजे. हे कुठंतरी आपण हे पारंपरिक गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. आता तुम्ही बघा, आपण किती मागा अप्लाइड सायन्सेस आपण करतोय का, नाही करत. आज मुलं शिक्षण घेत आहेत, हे का करायचं हे माहीतच नाही. बघ, आज फिजिक्सचा एखाद्यानं जर
MSc फिजिक्स झाला किंवा फिजिक्समध्ये जर पुढे गेला तर त्याचं ऍप्लिकेशन कुठं आहे आम्हालाच माहित नाही. इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन जोपर्यंत आपण मुलांना देणार नाही तोपर्यंत आपण यशस्वी होणारच नाही. सर, एकीकडे आपल्याकडे खूप मोठी बेरोजगारी दिसते आणि दुसरीकडे शिकलेले खूप सारे लोक दिसतात. हा जो गॅप आहे तो या गोष्टीमुळे आहे असं वाटतं? 100% तरी आता स्किल इंडियाच्या अंतर्गत पंतप्रधानांनी बऱ्यापैकी फरक केलाय. पण माझं त्याच्यात अजून काही बदल नाही. हे बघ, ऑर्गनायझर्ड सेक्टरवाले काय करतात आता, 1000 कोटी रुपये एखाद्या टेक्नॉलॉजीवरती लावतायत आणि ती टेक्नॉलॉजी घेऊन स्वतःचा प्लांट लावून 1000 किंवा 1500 लोकांवरतीच ते डिपेंड राहत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता बॅटरीचं सेक्टर, सुरुवातीची बॅटरी आपली कशी होती, बॅटरीचं इव्हॅल्युएशन बघा. मेटलचे 2 अॅनोड कॅथोड होते आणि त्याच्यावरती आपण केमिकली एनर्जी स्टोअर करायचो. ते आपण स्टार्टर मारायला बॅटरी. ती बॅटरी जेव्हा लिथियम आयन वरती आली त्याला ती कशासाठी वापरायला लागलो, फ्युएल काढून टाकलं आणि डायरेक्ट आपण स्टार्टर मारायला नाही, आता व्हेकल चालवायला वापरायला लागलो. पण त्याची रेंज कमी आहे. बघा तुम्ही आता त्याच्या पुढच्या बॅटरी झाल्या वेगवेगळ्या, पण त्यातल्या आता नंबर 1 बॅटरी येते 1500 ते 2000 किलोमीटर पर चार्जिंगला जाईल अशी बॅटरी खूप सुपर कॅपॅसिटर आता आपण वापरणार म्हणतो. आता ग्राफाईट बेस्ड बॅटरी हा भविष्य. ग्राफाईट काय असतं सर? ग्राफिनचा लेअर तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केली. तर ग्राफिन कुठं तयार होतं? आपली पूर्वीचे लोक फार हुशार. आपण काय करायचो, यज्ञ करायचो. यज्ञातली राख फेकून नाही द्यायचो, ती राख आपण डोक्यावर का लावायचो? कधी आपण ह्याचा विचार केला नाही केला. यज्ञामध्ये जे आपण जाळतो त्याच्यात ग्राफाईट तयार. ती राख सोडून जो कोळसा होतो बारीक चाळलेला, त्याच ग्राफिन, ते द ग्राफाईट. आणि मग त्याचा एक थिन लेअर आपण नॅनो लेअर तयार करतो, त्याला म्हणतात ग्राफिनचा लेअर. ग्राफाईटचा लेअर म्हणजे ग्राफिन तयार झालं. त्याच्या बॅटरीची स्टोरेज कॅपॅसिटी हे लिथियम आयनच्या हजारो पटीनं जास्त आहे. म्हणून आता भविष्य कशात आहे बघा, ग्राफिन बॅटरी. मुलांनी याच्यावरती काम केलं पाहिजे, बॅटऱ्या तयार केल्या पाहिजे, ग्राफाईटच्या सेक्टरला उतरलं पाहिजे. आणि हे बायो आहे ना, ह्याच्यातून केमिकली काहीच नाही आणि एनर्जी ऍब्झॉर्ब होत आहे, केमिकल फॉर्म मध्ये नाहीये, त्याचं पोल्युशन नाहीये. त्यामुळं सगळ्या मुलांनी आता इकडं काम केलं, ग्राफाईटच्या बॅटऱ्यामध्ये काम केलं. आणि पूर्वी हिरा घालतो आपण, का घालतो? व्हॉट इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ ग्राफाईट? डायमंड. बरोबर आपण म्हणतो ना, सगळ्यात प्युरेस्ट ग्राफाईट ज्या वेळेला अगदी उच्च दाबाला एकत्र केलं तर मग त्याच्यापासून हिरा तयार होतो. ते तर म्हणून ते आपण घालतो ना, ते येतं आपल्या जुन्या त्याच्यावर. आपलं पूर्वीचं शास्त्र समृद्ध शास्त्र होतं, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपण त्याला काय म्हणतो, नाही ते अंधश्रद्धा आहे. ते लावतात अंगारा, जे साधू संत लावतात अंगारा, म्हणजे अंधश्रद्धा. अरे तुम्ही प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धा म्हणून बघू नका, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी आहे. बरोबर. आता पुन्हा आपण बॅटरीला तेच वापरायला लागलोय. त्याच्या मागचा कार्यकारण भाव खरं तर शोधला पाहिजे. अगदी बरोबर आहे. तो कार्यकारण ते मुलांनी शोधला पाहिजे. आणि मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन पाहताना नवीन शोध लावताय, तर नवीन शोध लावताना आपल्या पूर्वजांनी काय दिलंय त्याच्या मागची जर सायंटिफिक कारणं काढली तर 100% बघा. सर, तुमचं सगळं करिअर जर अगदी सुरुवातीपासूनच बघितलं, म्हणजे अगदी इथेनॉलच्या याच्यापासून तर आध्यात्मिक क्षेत्रापर्यंत वेगवेगळ्या पैलूंवर आपण बोललो. आता तुम्ही रिसर्च, डेव्हलपमेंट, इनोव्हेशन याला सातत्यानं खूप फोकस केलं. कुठनं आलं हे सगळं? मी पुन्हा सांगितलं, माझे गुरु सांगतात की तुम्ही आता एखादा फळ आहे, शिक्षकांनी त्याच्यावरती लिहायला सुरुवात केली. त्यांच्या हातात जर डस्टर नसेल, आता सायन्स शिकवलं, पुढचे शिक्षक आले आणि त्यांनी त्याच्यावरतीच गणित जर करायला सांगितलं तर पुढच्याच्या काय लक्षात येणार तरी काय लिहिलेलं नाही. हे मनपटल जे असतं ते तसंच, ते मनपटल साफ करावं लागतं. पूर्वीची शास्त्र, मी म्हणून आता जे आहेत आमचे तरुण मुलं, त्यांना हेच सांगतोय की अरे बाबांनो,
हे पूर्ण शास्त्र जे आहे आपलं नाम संकीर्तन योग हा सर्वश्रेष्ठ का म्हणाला, तर ते मनपटल हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. मानसशास्त्रातलं अत्युच्च जर कुठलं आलेलं शेवटचं जर काय असेल, ते म्हणतं हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. आता हे पुण्य म्हणजे काय हो? हरिमुख्य म्हणा हे का म्हणाले शेवटी ते मनपट सगळं साफ करू शकतो, पण मनपट साफ करायचं कुठलं मेडिसिन आहे का? नाही. तर हरिनाम हे जे मेडिसिन आहे हे सर्वश्रेष्ठ होत. एखादं जर तुम्हाला नवीन विषयावरती अभ्यास करायचा असेल तर सगळं साफ करावं लागतं, तर तुम्ही पुढचा विषय घेऊ शकता. आणि हे ज्याला जमतं तोच खरा सायंटिस्ट. थोडक्यात आधुनिक काळातली आपण लर्निंग अनलर्निंगची कन्सेप्ट तुम्ही सांगत आहात. म्हणजे थोडक्यामध्ये कारण अनलर्निंग केल्याशिवाय तुम्हाला लर्निंग तर करता येणार नाहीये. येस सर, क्वांटम फिजिक्स वर सुद्धा तुम्ही खूप बोलता, भरभरून बोलता. क्वांटम फिजिक्स कसं? आता तुम्ही मला एक सांगा, क्वांटम फिजिक्स खूप सुंदर आहे बघा. आता पूर्वी म्हणायचंय आपला ऍटमचं फ्युजन पहिल्यांदा कुणी केलं? ऍटमचं फ्युजन कुणी केलं? अनुभव ज्यांनी तयार केला त्यांनी. आता तुम्ही म्हणाल आता काहीतरी थोड्या 100-200 वर्ष कणाद मुनींनी केलं, 4,500 वर्ष. त्याच्या आधी कुणी केलं? शंकर भगवंतांनी केलं. तिसरा डोळा उघडून महासंहार केला. म्हणजे काय केलं? त्याला फ्युजन माहिती, फिजन माहिती होतं, माहिती होतं. तर अणूचं कणाद मुनींनी अणु रेणू आणि त्रयसंध 3 याच्यात ठेवलं. बघा आता परवा सन मध्ये जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये काय केलं त्याने? ऍटम मध्ये त्याने काय केलं? बोसॉन सेपरेट. त्याच्यामध्ये पुन्हा 3 पार्टिकल्स आले. हे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह, न्यूट्रल आणि निगेटिव्ह हे चार्ज. आजपर्यंत आपण म्हणतो त्याला वजनच नाहीये म्हणतो, पण पहिल्यांदा बोसॉन म्हणजे त्याला दैवी कण म्हणतो, त्याला वजन सापडलं. इफ देर इज अ वेट एनर्जी इज देअर. मास आहे म्हटलं तर त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. पण प्रचंड एनर्जी क्रिएशन जे ज्या गोष्टीतून होतं त्याचा शोध लागला. आज तुम्ही सांगा या गोष्टी परदेशात आणि आमच्या कणात मुलींनी त्या हे आपल्याकडे का घडत नाही? क्वांटम फिजिक्स वरती आपण का? त्याचे एक अप्लाइड क्वांटम. आता आपण फोटॉन बेस्ड सेल्स केले, फोटॉनिक सेल्स केले. कोणाला जर तुम्ही जर 1960 साली म्हणलं असता हा सूर्यप्रकाश मी एका ठिकाणी स्टोअर करेन आणि पुन्हा ते रात्री लावेन, वेड्यात काढलं असतं. हे भोंदूगिरी आहे म्हणले असते. हे होऊ शकत नाही, हे खोटं बोलतात. बघा झालं सिद्धार्थ. तुम्ही सोलार फ्लेक्स तयार केले, फोटॉनिक सेल्स तयार केले, ते लावले, मग ते सोलार एनर्जी कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. वन एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू अनदर. झालं. आता तुम्ही हा विचार, तुम्ही सोलारचं जसं करताय सूर्यप्रकाशाचं, न्यूट्रॉनिक सेल्स का होत नाही? न्यूट्रॉन तर रात्री येतात. तुम्ही एका बाजूला फोटॉनिक सेल्स काढले, न्यूट्रॉनिक सेलचा कोणी विचार का केला नाही? आत्ता झाला तो विचार. आणि न्यूट्रॉनिक सेल तयार होतोय. आमचेच काही मित्र आम्ही सगळे मिळून एक बॅटरी तयार करतो न्यूट्रॉनिक सेल्स. आता ती बॅटरी तयार 1 बाय 1 मीटर. त्याला सूर्यप्रकाशाची पण गरज नसणार. काय नाही, घराच्या वर ठेवून टाकायचं किंवा घरात ठेवली तरी चालेल, न्यूट्रॉन्स वरती चालेल. तुम्ही विचार करा 1 बाय 1 मीटरची बॅटरी तुमच्या घराला 300 वर्ष लाईट देणार. होऊ शकतं ना? तरुणांनी काम केलं पाहिजे. फोटॉनिक सेल झाला तर न्यूट्रॉनिक सेल तयार करा. म्हणून क्वांटम फिजिक्स वरच्या लॅब्स आता गव्हर्नमेंटनी स्पॉन्सर करून तयार केल्या पाहिजे. न्यूट्रॉन सेल्स डेव्हलप केले पाहिजे आता राज्य सरकारने, केंद्र सरकारने. त्यासाठी मुलांना त्याच्यामध्ये गाळून दिलं. आणि आता बघा मोठमोठे उद्योजक तर करणारच आहे, पण आमची मुलांचंच एनर्जी घेऊन ते करतात.
ते जर राज्य सरकारने जर मुलांना हे फॅसिलिटी जर दिली तर ती मुलं न्यूट्रॉन सेल्स तयार करून त्यांचं ते चालू करू शकतात. त्याला तर सोलारची पण गरज नाहीये. तुम्ही जर न्यूट्रॉनिक सेलच्या जर तुम्ही जर सोलार पॅनल जर तयार केले तर न्यूट्रॉन जर तुम्ही स्टोअर करू शकला एनर्जी, तेवढा मोठा मुलांना बनवू शकतो. बरोबर. आज सोलार वरती पूर्ण स्वयंपूर्ण होतंय. हो. न्यूट्रॉन वरती तर सगळं संपलं. हो. स्टोरेजची पण गरज नाहीये. हो. स्टोरेजचीच गरज लागणार नाही. 1 मीटर बाय 1 मीटर वरती सगळ्यात सुरूच राहील ते. संपलं. 5 किलोवॅट तुमची 1 मीटर बाय 1 मीटर मध्ये आता करतोय आपण ते. पण ते करायचे आपल्याला. व्हॉट द नेक्स्ट इज दिस वन. सर पण जगभरामध्ये काय सिच्युएशन आहे याची? म्हणजे अरे सगळेच आता लागलेत माग. अच्छा. जर्मनीमध्ये करतात. माझा एक मित्र आहे तो करतोय आणि तिकडे ह्याच्यात पण चालू आहे आता. साऊथ अमेरिकेमध्ये 2 ठिकाणी चालू आहे याच्यावरती रिसर्च. बरोबर. तर मी पण त्याला फीड देत असतो. आता आम्ही 62% इफिशियन्सीवरती पोहोचलो. आलो की माघारी येऊ आणि बऱ्यापैकी त्याच्यात काही चेंजेस केलेले आहेत आम्ही. त्याच्या सेलच्या कलरमध्ये काही चेंजेस मी दिलेले होते. जे रिफ्लेक्शन पडतं त्याच्यामुळे काही गोष्टी होत होत्या. काही गोष्टी मी पण सजेस्ट केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये रिझल्ट येतात. आम्ही हळूहळू पुढे चाललेलो आहे. पण न्यूट्रॉन बेस्ड मी काय सांगतो क्वांटम फिजिक्स का फ्युचर आहे. तर क्वांटम फिजिक्स वरती एनर्जी डिपेंड. आता लाईट तयार करायची असली तर आपण काय करायचा विचार करा. तेवढा महत्व प्रयास केलाय आपण. पहिल्यांदा पाण्यावरती आपण काय दॅट वॉज द ग्रीन. इट्स ओके. पण त्याच्या पुढे काय केलं आपण. अरे आपण बायोलॉजिकल फ्युएल्स म्हणजे साधारणतः बायोफॉसिल फ्युएल्स असतील त्याच्यामध्ये आपण तुम्ही गॅस जाळून सगळ्यातून ते टर्बाईन फिरवून इलेक्ट्रिसिटी तयार केली. त्याच्या पुढे जाऊन काय केलं ते कमी पडलं. कोल एक्स्ट्रॅक्ट केलाय पृथ्वीच्या पोटातून. त्याचं पोल्युशन करून बॉयलर चालवून थर्मल इलेक्ट्रिसिटी तयार करतो जी महागडी आहे. म्हणजे इतक्या लेवलला आपण पोहोचलोय लक्षात घ्या. म्हणजे एवढा त्रासदायक आपण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी प्रयत्न केले आणि आता सिम्प्लिसिटी फॉर्म वरती पण आला. क्वांटम फिजिक्स डेव्हलप झाल्यामुळं पुन्हा आता सिम्प्लिसिटी फॉर्म मध्ये आलाय तुम्ही. म्हणून क्वांटम फिजिक्स हे फ्युचर आहे लक्षात घ्या आणि त्याला आपल्याला जावंच लागेल. आणि त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने बजेट ठेवलं पाहिजे. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं याच्यावरती चर्चा पॉलिसीवरती. सर तुम्ही मध्यंतरी म्हणजे आता पुढचं जे एरा आहे सो लोक म्हणतात की एआयचा एरा आहे. पण तुम्ही नेहमी म्हणता की बायोमेकॅनिकल जे आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. ते कसं बघा. मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. पुन्हा एक सांगतो मी. तुम्ही 1970-75 मध्ये तुम्ही असता. त्याला जर तुम्हाला कोणी सांगितलं असतं की असं एक डबा येईल त्याच्यावरती तुम्ही सगळं बघू शकता. किंवा आता तुम्ही यवतमाळच्या आहात. यवतमाळमध्ये तुम्हाला अमेरिकेतून एखादा फोन येईल आणि तुम्ही त्याच्यावरती बोलू शकता. हे काय वेगळाच करेल असं शक्य आहे. बघा आता मी सांगतो. आपले युग ही 4 सांगितली. कुठलं सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग सांगितले. 4 युग असतात. सतयुगामध्ये माणूस 1 लाख वर्ष जगला. का तर शरीर हे पंचमहाभूतापासून झालेलं आहे. त्याच्यामुळं सतयुगामध्ये शरीराचीच प्युरिटी पंचमहाभूताची प्युरिटी होती म्हणून माणूस 1 लाख वर्ष जगला. बघा त्याच्या पुढे आला तुमच्या त्रेतायुगामध्ये पुन्हा मॅलिग्नेट झालं. काहीतरी झालं असेल. प्युरिटी कमी झाली. त्याच्यामुळं माणूस 10 वर्ष जगला. राम. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंत होते. 1000 वर्ष जगले म्हणले. कोण म्हणतं 200 वर्ष जगले म्हणाले. पण 1000 वर्ष साधारणतः होत. आता कलियुग चालू झालं. सगळे पाण्याचे स्तोत्र सगळं मॅलिग्नेट झालं. हवा सगळं प्रदूषित झालं 100 वर्षाची. आता तर ते 50 वर्ष होते. बघा तुम्ही. आता तुम्ही काय अभिप्रेत धरताय. जे लोक द्वापार युगात आणि त्रेता युगात होते त्यांनी रिसर्च केले. जे या पृथ्वी तलावरचे 10,000 वर्ष होते त्यांना पण आपल्या ग्रंथात लिहिलंय ना. सगळे ग्रह तारे कुठले ते लिहिलंय ना. त्या नक्षत्र लिहिलेले आहेत. सगळं लिहिलेलं आहे. सगळं ज्ञान आहे का नाही तिकडे.
मंगळ आहे. मग त्यावेळेला तर तिथं कसे हो पोहोचले? ते त्यांच्याकडे काय ते फॅसिलिटी असणार. आज आम्ही काय अपेक्षा करतो की आम्ही 100 वर्ष जगणार. 100 वर्षामध्ये आम्हाला आमचे किती ऑर्गन डेव्हलप होणार आम्हाला माहिती आहे का हो? जेवढे ऑर्गन डेव्हलप होणार त्याच्यावरतीच आम्ही रिसर्च करणार. पण माणूस जर 1000 वर्ष जगत असेल, 10,000 वर्ष जगत असेल, तुम्ही 6 सेन्स म्हणता, तो डेव्हलप होत असणार. थर्ड आय डेव्हलप होत असणार. हे डेव्हलपच नाही होत आपल्यात बायोलॉजिकली, म्हणून आपण म्हणतोय ते सगळं मिथ्या आहे. जे आम्हाला दिसतंय त्याच्यावरतीच चाललोय, पण जे लिहून ठेवलंय त्याच्यावरती मानतच नाहीये. म्हणून मी सांगितलं बायोलॉजिकली राग का पुन्हा आपण आलो. तुम्ही एका केसापासून मॅमथ तयार करता म्हणतात, किंवा एका टिश्यू पासून आपण एखादी व्यक्ती तयार करता म्हणतात. पूर्वी आमच्याकडे होतं ना, मनुष्य आणि प्राण्यांचे क्लोन तयार झालेत ना. आमचे देवता आहेत. पुढं घोड्याचं चित्र आणि पाठी, पुढं माणसाचं चित्र आणि पाठीवर घोडा. मत्स्य देवता, मच्छिंद्रनाथ, किंवा ते तुम्ही पाहता ना, क्लोन्स होते ना सगळे. मग हे कसे तयार झाले? मग त्या तो बायोलॉजिकल इरा होतो ना. ते बायोलॉजिकल शोध होते. आता मी सांगतो बायोलॉजिकल इराचा एक गोष्ट. आता पूर्वी आपण इन्शुलिन कसं तयार करायचो? केमिकली सिंथेसाइज करायचो. आता कसं तयार करतो? आपण स्वादुपिंडातल्या टिश्यू बाजूला काढल्या बघा, आणि त्याला आपण शरीरातलं स्वादुपिंडातलं जसं मीडिया आहे तो त्याला दिला, आणि त्याला शुगर टाकली. शुगर टाकल्यानंतर ते रिस्पॉन्ड करत आहे, इन्शुलिन सिक्रेट, आणि ते इन्शुलिन सेपरेट केलं. त्याचं बायोलॉजिकल इन्शुलिन. पूर्वी इन्शुलिन तयार करायचं असेल तर 200 कोटी 300 कोटीचा प्रचंड मोठा प्लांट टाकायचा, केमिकली सिंथेसाइज करायचं आणि द्यायचं. आता तसं करतोय का? नाही. जिथं आहे त्याचीच आपण इंडस्ट्री मोठी तयार. हाच बायोलॉजिकल. बघा तुम्ही, आज विमान तयार केलं, मेकॅनिकली तयार केलं. जटायूच्या मोठा होता. विष्णू भगवंताचं हे काय आहे? वाहन काय? गरुड आहे. पण तुम्ही म्हणता हे खोट आहे. गरुडावर बसून कसा गेला? जर हत्ती जर एवढा मोठा होता, डायनासोर जर एवढा मोठा होता, तर त्या काळातले पक्षी पण मोठेच असणार ना. तो काळच होता तसा. पण डायनासोर तरी मान्य करता ना तुम्ही. आता ते फॉसिल्स मिळतात म्हणून तुम्ही मान्य करताय. त्यावेळेला माणसं पण असणार ना तेवढी मोठी, आणि तेवढे मोठे पक्षी सुद्धा असणार. त्या पक्ष्यांच्या ताकद असणार की ते एका ठिकाणाहून माणसाला बसवून दुसरीकडे नेत असणार. पण तुम्ही का असा विचार केला नाही की आम्ही तेवढा मोठा पक्षी तयार करू, त्याच्यावरती बसण्याची सोय करू, आणि त्याच्या पंखावरती बसवून त्याचा ब्रेन आपण कंट्रोल करून आपण कुठेही जाऊ शकतो. आता हे विमान पडलं, पक्षी पडणार नाही ना. बरोबर. हा बायोलॉजिकल इरा आहे. फ्युचरिस्टिक इरा आहे हे मी सांगतो की आपल्याला बायोलॉजिकल तयार करता येतील ना. आता कुठलाही इरा येणार असेल तर त्याचं रिफ्लेक्शन युद्धामध्ये होतं. बघा, सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कुठं वापरल्या जातात? तर युद्धामध्ये. पूर्वीचं युद्ध कसं व्हायचं? दगड मारून व्हायचं, किंवा मल्ल युद्ध येतो, हातानं धरायचं, मारायचं, हे करायचं. नंतर धातू युग आलं, धातूची हत्यारं, आणि मग धातू लढाया शिवछत्रपतींनी सगळ्या लढाया कशाने केल्या? तलवारीनं. इंग्रज आले आपल्यावर. इंग्रजांनी काय आणलं? बंदूक आणल्या. मग ते मशीन शास्त्र आलं, मग बंदूक आणल्या, आणि त्याच्यावरती आपल्याला सुद्धा रायगड किल्ला सुद्धा आपला त्यांनी तोफानीच पाडून. हे केमिकल्स पण आले त्याला बरोबर. तोफ गोळे आले, दारू तयार झाली म्हणजे केमिकल तयार झालं, गंधकातून तयार केलं. हे केमिकल इरा. बघा, केमिकल इरा आला, धातूचा इरा आला, वेपनरी आली, आणि ते युद्धशास्त्र प्रगत. त्याच्या आताच युद्ध तुम्ही पाहिलं, भारत पाकिस्तान बघा, हे इराण इस्रायल बघा. कोण कोणाला मारायला गेलंय का हो? बळी घालायला गेलंय का? घरात बसले, हा इकडून टाकतो, तो तिकडून टाकतो, बरोबर. हा हवेत नष्ट करतो. मग आपण रामायण लहानपणी पाहिलं, तिकडून बाण सोडला, त्यांनी असा करून सोडला. तेच बघताय ना तुम्ही आता इराण इस्रायल मध्ये. बरोबर. इकडून बाण सोडला, तिकडून बाण सोडला, हेच बघताय. बाकी काय बघताय तुम्ही? आणि ज्याचा बाण श्रेष्ठ तो बघा ना तुम्ही. म्हणजे
आता ते बायोलॉजिकल होतं. हं. आता आत्ताचं पुढचं युद्ध कुठलं आहे? चायनानं आता युद्ध आणलं आपल्या. ते कोरोना काय होता? त्याचं वॉरहेड आहे, लक्षात घ्या. माझ्या वर्गामध्ये माझा मित्र होता शशी भट. त्यांनी मॅगझिन जीएस होतो आणि अभय बिर्ला माझा मॅगझिन सेक्रेटरी होता. तर त्याने एक व्हायरस 1996 साली त्याच्यावरती एक आर्टिकल लिहिलं होतं. एबोला वरती त्याने लिहिलं होतं. हे वॉरहेड कसं असेल आणि भविष्यामध्ये जे धोके काय. कोरोना सुद्धा ते 1996 साली आम्ही कॉलेजला असताना इंटरप्रिट केलं होतं गव्हर्नमेंट कॉलेज कराड. कोण शशी पाटील, शशी भट म्हणून माझं त्याच्याने ते केलं होतं. तर ते आजही माझ्याकडे आर्टिकल आहे. ते मॅगझिन फॉर्मॅट पण माझ्याकडे आम्ही ते पब्लिश केलं होतं. DNA फिंगरप्रिंटवर त्यांनी लिहिलं होतं. त्यावेळेला माझा रवीश तोंडे म्हणून मित्र आहे, त्यांनी त्याच्यावर त्याला फर्स्ट प्राइज. म्हणजे मुलांच्यात प्रतिभा असते, परंतु ते एनकॅश करायला खूप वेळ लागतो. आज तुम्ही जे म्हणता ना युद्ध, तो कोरोना त्यांनी पाठवला ना, तो म्युटेट होणारा व्हायरस पाठवला. चायनाने कोणावरती बॉम्ब टाकला का हो? गोळी घातली का हो? लाखो लोकांचा संहार केला ना. दॅट्स द बायोलॉजिकल. हे फर्स्ट स्टेज ऑफ बायोलॉजिकल वॉर. पहिलं वॉर हेड त्याला सोडला कोरोना. हे रिफ्लेक्शन दाखवतं बायोलॉजिकल इराच. बायोलॉजिकल इरा इज द फ्युचर ऑफ द वर्ल्ड. आज आपण काय करतोय? पूर्वी नल दमयंतीची गोष्ट तुम्ही वाच. मेसेज कसे पाठवायचे हो? हेरगिरी कशाच्या थ्रू करायचे? पक्ष्यांच्या मार्फत. आता तुम्ही कशाच्या थ्रू करताय? ड्रोनच्या थ्रू करताय. आता चायनाने छोट्या माशा तयार केल्या, त्याच्या थ्रू करताय. पुढचा इरा काय? अरे तुम्ही ते छोटं मेकॅनाइज्ड तयार करण्यापेक्षा तुम्ही बायोलॉजिकल तयार करा. त्याचा जो न्यूरॉन आहे त्या न्यूरॉनला तुम्ही अटॅच करा, मॅपिंग करा, डिजिटली मॅपिंग करा आणि मग त्याला आपल्याला ज्या गोष्टी त्याच्या डोळ्यातून पाहताय त्या करून या. त्या माशीवरती कोण विश्वास ठेवणार का? माशी हेरगिरी करते वाटेल का कधी तुम्हाला? तुमच्या घरात एखादा इन्सेक्ट आला, तो हेरगिरी करतोय वाटतंय का? त्याचा डोळा आहे ना, त्याचा कंट्रोल तुम्ही करा ना बायोलॉजिकल, तुम्ही डिजिटल वरती. मुलांसाठी फ्युचर आहे. हा बायोलॉजिकल इरा. बायोलॉजिकल ट्रान्सपोर्टेशन शक्य आहे. करा ना तुम्ही. जीन म्युटेट करा. घोडा आहे ना, घोडा उड्या मारतो, घोड्याचे जीन्स काढा आणि एखाद्या वेळ असं तयार करा की जो प्राणी स्मूथ पळेल, असा 100च्या स्पीडनं पळेल असं. झालं ना तुमचं बायोलॉजिकल चालू. किंवा पक्षी तयार करा प्रचंड मोठा विमानाच्या आकाराचा, त्याच्यावरती बसानी कुठेही जावा. हा बायोलॉजिकल इरा. ज्ञानाला मर्यादा नाही. आणि बघा ना, मग ते म्हणायचे या एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावरती जात होते. अरे जर माणूस जर इथं जर 10,000 वर्ष जगत असेल तर त्यांनी ते शोधूनच काढलं असणार ना, पक्ष्यांच्या मार्फत किंवा निसर्गाच्या माध्यमातूनच त्यांनी ते केलेलं असणार. त्यावेळेला काहीतरी असणार ना, ज्ञान असणार. प्रगत स्पंदनशास्त्र होतं जे आपण आता मोबाईल पर्यंतच पोहोचलोय. ते मंत्र उच्चारातून जे स्पंदन तयार करायचे त्याच्यातून एखाद्याचा रोग सुद्धा बरा करू शकायचे. ते पण स्पंदन, ते सर्वश्रेष्ठ. आपण आपला जो पूर्वजांनी जे शास्त्र दिलंय त्याला तुम्ही दुर्लक्षित करू नका. त्याला आता डेव्हलप करण्याचा तरुणांनी आपण त्याच्याकडे. आमच्याकडे एक पद्धत आहे कुठली तर तुम्ही त्याला माझा तो ह्या बंधू आहे किंवा तो त्याला काय म्हणतं तुम्ही आता नवीनच आहे तो अंधश्रद्धा. हे ती यज्ञाचं पवित्र आपण इथे लावतो. तर ते यज्ञ पवित्र का त्या ग्राफिंगच्या बॅटरी आल्यानंतर ते म्हणणार अरे ती राख लावली पाहिजे रे, एनर्जी इम्पार्ट होते. सर खरं तर या गप्पा न संपणाऱ्या आहे, परंतु विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञान ह्या सगळ्यांना जोडून तुम्ही जे काम करताय ते खरंच अवर्णनीय आहे. 3S टॉकला तुम्ही भेट दिलीत, एवढी सुंदर मुलाखत दिलीत. खूप खूप धन्यवाद सर.